ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वतःला जाणून घ्या. आत्मविद्या किंवा आत्मज्ञान माणसाला जेव्हा होते तेव्हा परब्रह्म आणि आपण स्वतः एकच आहोत ही जाणीव होते. हे सोप्या शब्दात सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळी यासी आला. मनाची ये गुंती गुंफी येला शेला, बाप रखुमा देवीवरू, विठ्ठली अर्पिला. आता याचा नेमका अर्थ काय? तर ज्ञानदेव म्हणतात, माझ्या दाराजवळ मी आत्मविद्येचे लहानसे रोप लावले होते. त्या रोपाचा बघता बघता वेल बहरला, वेल आकाशभर पसरला. हा वेल मोगऱ्याचा होता. तो पानोपानी फुलला. त्याच्यावर भावार्थांची असंख्य फुले उमलली. पहिली फुले वेचावीत तोवर पुन्हा अनेक कळ्यांचा बहर येतच राहिला. त्या भावफुलांचा सुगंध सगळीकडे पसरला. माझ्या मनाच्या धाग्यांमध्ये त्या फुलांचा एक सुंदर हार मी गुंफला आणि रखुमाईचा पती व माझा पिता श्री विठ्ठल ह्याच्या गळ्यामध्ये तो हार मी समर्पित केला. किती सुंदर निखळ सौंदर्य या काव्यामध्ये आहे. मोगऱ्याच्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग, त्या फुलाचा सुगंध सौम्य मधुर असा, मोगऱ्याचा वेल हिरव्या पानांनी बहरलेला, त्या वेलाने आकाशाला व्यापून टाकले. असंख्य कळ्या हळूहळू उमलत गेल्या. कळ्यांची फुलं होत आहेत. या सर्वांचा मिळून येणारा एकात्मतेचा अनुभव जो आहे तो एखादा काव्यासारखा आहे. आणि या काव्यात ज्ञानदेवांनी सगळ्या गोष्टी एकच आहेत. कशा छोट्याशा रोपातून एवढा मोठा वेल आकाशापर्यंत विस्तार होईल एवढा मोठा झाला, तर ते छोटंसं रोप आणि ते मोठी वेल हे एकच आहे हे सांगताना अहम ब्रह्मास्मी आणि मी ब्रह्म आहे आणि परब्रह्म पण मीच आहे, परब्रह्माचाच मी अंश आहे, ही जाणीव जेव्हा भाविकाला होते तेव्हा त्याच्या मनात अद्वैताचा एक आनंद निर्माण होतो. या काव्यामध्ये पानोपानी बहरलेला मोगरा आणि भक्तीने भरून आलेले भक्ताचे अंतःकरण या दोन्हींमधली एकरूपता आपल्या हृदयाचा ठाव घेते. इवल्याच्या रोपाप्रमाणे हा अभंगसुद्धा इवलाचा आहे. हे इवले पण नाजूक आणि सुंदर आहे. अभंग अल्प